नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता बदलापूर पालिकेचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे, रोडाचं काम करणारे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचा तर खरं तर खूप मोठा सत्कार या बदलापूरमध्ये ठेवायला हवा आणि त्यांचा खूप मोठा सत्कार झाला पाहिजे। आता असं आम्ही का बोलतोय, कारण ही बातमी त्या कॉन्ट्रॅक्टरपर्यंत तरी पोचवा आणि प्रशासनापर्यंत तरी पोचवा, कारण जे काही कॉन्ट्रॅक्टरने महान असं काम केलं ते तुम्हाला आता आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता सध्या आपण हा जो खरवईकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आता सध्या आपण आहोत आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय तो नवीनच डांबर टाकण्यात आलेला या सगळ्या रोडावरती। आणि हे बघा, हे डांबर टाकल्यानंतर ह्या रोडाला किती मोठा खड्डा पडलाय। आता नाही हा नाला नाही किंवा काहीच नाही, हे काहीच नाही आहे, तरी इकडे जे नवीन डांबर टाकण्यात आलेलं, जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांनी काम घेतलं होतं त्यांनी इकडे डांबर टाकला आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम इतका छान झाला की त्याला इतका मोठा खड्डा पडला आहे रोडाला। आता या साईडला जर तुम्ही खरवई साईडला जाणार, खूप महिला आहेत जे सकाळी सकाळी या साईडला खूप शाळा आहेत खरवई साईडला, तर त्या साईडला खूप महिला आपल्या लहान लहान मुलांना स्कूटीवरती ॲक्टिव्हावरती घेऊन जातात, प्रवास करतात, स्कूल व्हॅन जातात, स्कूल बस जातात, खूप नागरिक जातात कामासाठी आणि त्यांना या अशा डेंजर रस्त्यातून त्यांना प्रवास करावा लागतो। जो तुम्हाला त्याच्यात पाणी भरलं आहे त्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित खड्डा दिसत नाही, पण हा खूप मोठा खड्डा पडलेला आहे। आणि एवढंच नाही, हा जो डांबर टाकला होता, ज्या ठिकाणी हा डांबर टाकला त्या डांबराची सगळी रेती, हे बघा, सगळी रेती अशी रोडावर पसरलेली, संपूर्ण रेती अशी रोडावर पसरली। आणि हे जे काही काम केलं आहे या कॉन्ट्रॅक्टरने, त्याला खरंच एवढं महान काम नसेल कोणी केलं, कारण ना त्या रस्त्याला आकार नौकार, हे बघा, काहीच कसलं हे नाही, कसलं नियोजन नाही, फक्त डांबर टाकून निघून गेलेलं आहे। आणि त्या डांबरची खडी जी सगळी वरती आली, आता इतके मोठे मोठे खड्डे या रस्त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। आणि संध्याकाळची नाही, या ठिकाणी कुठे रोड लाईट पेटत नाही, फक्त एकाच ठिकाणी ते रोड लाईट आहे जी आता नवीन बसवण्यात आली। या ठिकाणी फक्त ही रोड लाईट चालू असते, बाकी दुसरीकडे तुम्ही बघणार ना खांब आहेत, पण खांबाला रोड लाईट नाही। हे बघा कसा प्रवास करावा लागतो, किती जीव घेणं प्रवास या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना करावा लागतो, कारण खूप विचित्र हा डांबर टाकण्यात आला इकडे आणि खूप विचित्र प्रकारे ह्या जे रोडाचं काम इकडे झालेलं आपल्याला दिसतंय। आणि हे जे रोड लाईट तुम्हाला दिसतं हे कधीच चालू नसतात। जे कोणी इथून रात्रीचा प्रवास करत असतील त्याने कमेंटद्वारे नक्कीच सांगा की या ठिकाणी हे रोड लाईट कधीच चालू नसतात, फक्त हे शोपीस म्हणून रोड लाईट लावले। हा शोपीसचा आपला दुसरा भाग असणार आहे, हा शोपीस, हे सगळं शोपीस आहेत, बदलापूर पालिकेचे सगळे शोपीस आहे। हा रस्ता एक शोपीसचा रस्ता आहे, फक्त दिसायला रस्ता आहे हा डांबराचा, पण त्या डांबराचे जे खडी आहेत ते सगळे वरती निघून आलेत। आणि हे जे रोड लाईट आहे इथे ते फक्त शोपीससाठी, त्याच्यात कुठेही दिवा पेटत नाही कधी, सगळीकडे या रस्त्यावर सगळीकडे अंधार आणि अंधारच असतो। आणि रात्रीचे जे जर कधी पालिकेचे कर्मचारी, तुमची पालिका संध्याकाळी बंद होते पण रात्री कधीतरी इकडे फेरी मारा, या साईडला पूर्ण ह्या चौकामध्ये सगळीकडे अंधारच अंधार असतो, सगळीकडे अंधार असतो। फक्त गाड्यांची जी हेडलाईट असते त्या हेडलाईटेवर इथल्या वाहन चालकाला त्याची वाहन चालवत न्यावं लागते, इतका जीव घेणं प्रवास या ठिकाणी। आणि या साईडला कुठेच लाईट नसते आणि कुठूनही कशा गाड्या येतात, कारण MIDCचे इकडे आतमध्येच रस्ते आणि त्या रस्त्यातून गाड्या येत राहतात। रिक्षा चालकांना यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। हा जो असा विचित्र कारभार या ज्या कॉन्ट्रॅक्टरने करून ठेवला आहे, खरं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला शिक्षा देण्याऐवजी त्याचा खूप मोठा सत्कार करा, कारण सत्कार होऊन तरी त्यांना काहीतरी वाटेल की बाबा आपण खूप चुकीचं काम केलं आहे आणि याची दुरुस्ती केल्या जाईल। कारण जो काही हा डांबर टाकला आहे, हा डांबराची अवस्था तुम्ही बघू शकता, सगळीकडे डिझाईन आली आहे, डांबराची डिझाईन आली, जर तुम्हाला दिसत असेल हा कोणत्या प्रकारचा डांबर आणि कुठल्या कंपनीचा डांबर वापरलाय समजत नाही, कारण
त्या डांबराला डिझाईन आली सगळीकडे. हे बघा, हा डांबराची खडी सगळी वरतून पडली. हे जे नवीन डांबर टाकण्यात आलं त्या रस्त्याला बघा किती मोठा खड्डा पडलेला आहे, किती जीव घेणा खड्डा हा. इतका मोठा खड्डा आहे. आणि या साईडला कुठे रोड लाईट नसते, फक्त एका ठिकाणी इथे ही रोड लाईट जी नवीन लावली ती रोड लाईट पेटलेली असते. बाकी सगळीकडे इथे पूर्ण चौकात अंधार असतो. पालिकेने लवकरात लवकर या अशा कॉन्ट्रॅक्टरला शिक्षा दिली पाहिजे आणि यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे, कारण हा नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. आणि हा जो खड्डा लवकरात लवकर बुजवण्यात यावा अशी आमच्या वृत्तवाहिनीतर्फे पालिकेला विनंती असेल. हा खड्डा लवकरात लवकर बुजवा. आणि तुमच्याही परिसरामध्ये कुठे अशा काही समस्या असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगत चला. आणि आपले बदलापूर या डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.